नमस्कार श्रोते हो. एक विविध ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीमधील कर्मसन्यास योग यामधील 102च्या पुढील ओव्या घेऊयात. ओम नमो ज्ञानेश्वरा. आजच्या या ओव्यांमध्ये भगवान परमात्मा श्रीकृष्ण आणि पार्थ अर्जुन यामध्ये जो संवाद होत आहे तो आज आपण इथे पाहणार आहोत. ज्याचे मन बाह्य विषयांच्या ठिकाणी आसक्त होत नाही त्याला आत्म्याच्या ठिकाणचे जे सुख आहे तेच मिळते. परंतु तो पुरुष जेव्हा ब्रह्मयोग युक्त होतो तेव्हा तो अक्षय सुखाला पावत असतो. तरी मृग जळाचेनी पुरे जैसे ना लोटिजे का गरीवरे तैसा शुभाशुभी न विकरे पातलिया जो तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म जो आपण पे सांडोनी कही इंद्रिय ग्रामावरी येनेची नाही तो विषय सुख न सेवी हे काही विचित्र येथ. श्रीहरी म्हणतात, हे अर्जुना, समदृष्टीचे तत्व जाणले आणि तोच स्वयंमेव ब्रह्म होय. जो आत्मस्वरूपाला सोडून कधीही इंद्रियाधीन होत नाही त्याने विषयांचे सेवन केले नाही यात नवलते कोणते. सहजे स्वसुखाचेनी अपारे सुरवाडालेनी अंतरे रचिला म्हणूनी बाहिरे पाऊल न घली सांगे कुमुंदळाचेनी ताटे तो जेविला चंद्रकिरणे चोखटे तो चकुरकाई वाळुवंटे चुंबितू असे तैसे आत्मसुख उपाईले जयासी आपण पेची फावले तया विषयो सहज सांडवले म्हणो काई एरवी तरी कौतुके विचारोनी पाहे पानिके या विषयाचेनी सुखे झकवती कवन जिही आपण पे नाही देखिले तोची इही इंद्रियार्थी रंजले जैसे रंकू का आळू केले तुषाते सेवी ना तरी मृगे तृषा पीडिते संब्रह्मे ओस विसरोनी जळाते मंग तोय बुद्धी बरडिते ठाकोनी येती तैसे आपण पे नाही दिठे जयाचे स्वसुखाचे सदा खराटे तयासीची विषय हे गोमटे आवडती एरवी विषय सुख आहे हे बोलनेची सारिखे नोहे तरी विद्युत स्फुरणे काना पाहे जगा माझी सांगे वात वर्ष आतुपे धरे ऐसे अब्रह्मछायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळारे करावी का म्हणूनी विषय सुख जे बोलिजे ते नेनता गावाया जल्पिजे जैसे महुर का म्हणिजे विषकंदा ते.
या ओव्यांचा अर्थ सांगताना, निरूपण करताना माऊली महाराज इथे म्हणतात, आत्मसुखाच्या पूर्णतेने त्यांचे अंतःकरण स्वाभाविकतः संतुष्ट झालेल्या आत्मसुखाच्या पूर्णतेने त्यांचे अंतःकरण स्वाभाविकतः संतुष्ट झालेले असते. म्हणून इंद्रियांकडे त्यांचे मन वळत नाही. ज्या चकोर पक्षाने चंद्रविकासी कमळाच्या पानात उत्तम चंद्रकिरणांचे भोजन केले आहे, तो वाळवंटात वाळू चोखत बसेल काय? अगदी त्याचप्रमाणे ज्याला आपल्याच ठिकाणी आत्मसुख प्राप्त झाले, त्याला सहजच विषय सुटले. पहा, या विषयांच्या सुखाने कोण फसले जातात याचा चांगला विचार करून पहा. ज्याप्रमाणे भुकेने व्याकुळ झालेला कोंडा देखील खातो, अगदी त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच या इंद्रियापासून होणाऱ्या विषय सुखात रममाण होतात. किंवा तहानेने व्याकुळ झालेली हरणे भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून मृगजळाला पाणी असे समजून माळरानावरच येऊन पोहोचतात. ज्यांनी आत्मसुखाचा अनुभव घेतला नाही, ज्यांना स्वात्मसुखाचा सदैव अभाव असतो, त्यांनाच हे विषय सुख चांगले वाटते. एरवी विषयात सुख आहे असे म्हणणे योग्य नाही. नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजेडात नाही? सांग, वारा, पाऊस आणि ऊन यांच्यापासून बचाव करण्या श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीमधील 5व्या अध्यायातील 115 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून जरूर कळवा. ओम नमो ज्ञानेश्वरा. धन्यवाद.